नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण घटना दुरुस्तीचा अभ्यास करणार आहोत। घटना दुरुस्ती म्हणजेच काय की आपल्या संविधानामध्ये किंवा आपल्या राज्य घटनेमध्ये बदल करणं, त्याच्यामध्ये दुरुस्ती करणं। घटना दुरुस्ती संबंधीच्या ज्या सगळ्या तरतुदी आहेत त्या आपल्याला कलम 368 मध्ये देण्यात आलेल्या आहेत। कलम 368 परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे। आयोगाने अनेक वेळेला यावर प्रश्न विचारलेले आहेत, ते सुद्धा वेगवेगळ्या आस्पेक्ट्सवर, जसं घटना दुरुस्तीची प्रक्रिया काय आहे, घटना दुरुस्ती विधेयक कोण मांडू शकतं, त्याच्यासाठी संयुक्त बैठकीची तरतूद, कोणकोणत्या वेगवेगळ्या पद्धती आहेत घटना दुरुस्तीच्या, या बऱ्याचशा पॉइंट्सवर ना प्रश्न विचारले जातात। अच्छा, लेक्चरला सुरुवात करण्याआधी आपल्या राज्य घटनेची दुरुस्ती करता यावी, मेन अशी तरतूदच आपल्या राज्य घटनेमध्ये का टाकण्यात आली। आता आपण बघितलं तर एकूण 60 देशांच्या घटनेचा अभ्यास केला गेला, खूप डीपली अभ्यास केला गेला, त्याच्यानंतर आपली राज्यघटना तयार करण्यात आलेली। मग संविधान सभा तर असं सुद्धा करू शकत होती ना की जी आपली घटना तयार करण्यात आलेली आहे ती स्थायी ठेवू शकत होती, म्हणजेच अशी तरतूद टाकू शकत होती की घटनेमध्ये पुढे जाऊन कधीही कोणीच बदल करू शकत नाही। ओके, पण तरी सुद्धा आपल्या राज्यघटनेमध्ये देण्यात आलेले की संसद घटनेमध्ये दुरुस्ती करू शकतं। मग असं का करू शकतं, यावरच बोलताना ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले की आपण आपल्या देशाची जी राज्यघटना आहे ती स्थायी बनवू शकतो, ताठर बनवू शकतो। ओके, कोणताही देश तसं करू शकतो, पण तसं केल्यामुळे काय होईल, आपली जी राज्यघटना ती स्थायी राहिली, त्याच्यामध्ये जर कधीच बदल करता आला नाही तर आपण आपल्या देशाचा, समाजाचा जो विकास आहे तो कुठेतरी थांबवू। आता असं का बरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले असतील, कारण बघा, ज्या वेळेला राज्यघटना आपली तयार करण्यात आलेली तो आपल्या स्वातंत्र्याच्या वेळेचा कालखंड होता, 1947-46 चा कालखंड होता। मग त्यावेळेला जसा आपल्या भारताचा समाज होता तसाच समाज आता आहे का, नाहीये। मग समाजामध्ये जसा बदल होतो त्याच्यानुसार कायद्यांमध्ये सुद्धा बदल झाला पाहिजे, आणि म्हणूनच त्यावेळेला अशी एक तरतूद, असं एक कलम आपल्या राज्यघटनेमध्ये टाकण्यात आलेले आहे। त्याचं सर्वात एक मोठं एक्झाम्पल तुम्हाला माहितीये की बदल झाले पाहिजेत कायद्यामध्ये, याचं काय तर जे 1868 मधलं, राईट, आयपीसी कधीच आहे तर 1868 मधलंच आहे ना, तर हा कायदा तेव्हाच आहे, ब्रिटिशांनी बनवलेला आहे। आता सुद्धा आपण तोच कायदा फॉलो करतो, पण या कोडमध्ये बऱ्याच वेळेला आपण बदल केलेले आहेत का, कारण की आपला समाज तसा बदलत गेलेला आहे, त्याच्या मान्यता ज्या आहेत त्या बदलत गेलेल्या आहेत। सो राज्यघटनेच्या बाबतीत सुद्धा सेम असंच आहे। ओके, मग आता सर्वात पहिल्यांदा आपण बघूया की आपल्या घटनेमध्ये दुरुस्ती करता येईल हे कोणत्या कलमामध्ये दिलेले आहे, तर कलम 368 मध्ये। आता ना कलम 368 मध्ये सुद्धा ना दोन महत्वाचे सब कलम्स आहेत, सबसेक्शन्स आहेत, एक म्हणजे 368(1) आणि दुसरं आहे ते म्हणजे 368(2). ओके, सो यामध्ये हे जे कलम 368 आहे ते कशात दिलेले, भाग 20 मध्ये, हे सुद्धा लक्षात ठेवा, कारण की आयोग भागांवर सुद्धा प्रश्न विचारत असतं। जसं आपल्याला जी मूलभूत हक्क आहेत ते भाग 3 मध्ये देण्यात आलेले आहेत, मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे भाग 4 मध्ये देण्यात आलेले आहेत, त्यानंतर संसदेची रचना जी आहे ती भाग 5 मध्ये देण्यात आलेली आहे। मग तसंच घटना दुरुस्ती जी आहे, घटना दुरुस्ती पद्धत, प्रक्रिया, हे आपल्याला भाग 20 मध्ये कलम 368 मध्ये देण्यात आलेले आहे। मग त्याच्याच पुढे दोन भागांमध्ये विभाजन करण्यात आलेले आहे। कलम 368(1) म्हणतं की संसद घटना दुरुस्ती करू शकते। काय म्हणतं की संसद घटना दुरुस्ती करू शकते। आता इथे जरी असं म्हटलं गेलंय की संसद घटना दुरुस्ती करू शकते, त्याच्यानंतर ना बरेचसे असे केसेस आले, जसं गोलकनाथ खटला आहे, त्याच्यानंतर केशवानंद भारती खटला आहे, त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ना संसद कोणकोणत्या गोष्टींवर दुरुस्ती करू शकते त्याचा एक निर्णय दिला। त्यात सर्वात महत्वाचा जो खटला आहे तो म्हणजेच केशवानंद भारती खटला। त्याचं आपण एक मोठंसं लेक्चर सुद्धा घेतलेलं आहे की केशवानंद भारती खटला जो आहे त्याचं बॅकग्राऊंड, त्याचा निर्णय, त्याच्यावर। मग केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय काय दिला की आपली जी संसद आहे ती आपल्या राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेत बदल करू शकत नाही घटना दुरुस्ती करून। ठीक आहे, घटना दुरुस्ती करू शकते पण आपल्या राज्यघटनेची मूलभूत संरचना बदलू शकत नाही। मग बघा, घटना दुरुस्ती आणि मूलभूत संरचनेचा एकदम जवळचा संबंध आहे। ठीक आहे, मग प्रत्येक वेळेला ज्यावेळेला संसद कायदा बनवेल किंवा दुरुस्ती करेल तर संसद जर मूलभूत संरचनेमध्ये बदल करत असेल तर त्याच्यावर निर्णय देऊ शकते आणि तो कायदा रद्द करायला लावू शकते। त्याचंच रिसेंटली एक खूप मोठं एक्झाम्पल होतं, ते म्हणजेच जे आपला एक महत्वाची गोष्ट आलेली सहकार
ज्या व्यवस्था आहेत आपल्याकडे सहकार व्यवस्था, त्याच्यासाठी काही एक नवीन भागच ऍड करण्यात आलेला, तर त्या भाग मधल्या काही ज्या गोष्टी आहेत त्या रद्द करण्यात आल्या. ठीक आहे, आपण त्या वेगळ्या लेक्चरमध्ये अभ्यास करूयाच. आणि त्याचबरोबर कलम 368(2) मध्ये पद्धत दिलेली आहे की कशा पद्धतीने घटना दुरुस्ती केली जाऊ शकते, त्याची प्रक्रिया काय आहे ते दिलेलं आहे. 368(1) मध्ये काय दिलेलं आहे, फक्त अधिकार दिलेला आहे की संसदेला अधिकार आहे की घटना दुरुस्ती करू शकते. या व्यतिरिक्त कलम 368(1) मध्ये काहीच देण्यात आलेलं नाहीये. आणि कलम 368(2) मध्ये भरपूर गोष्टी देण्यात आलेल्या आहेत की घटना दुरुस्तीची पद्धत काय आहे, घटना दुरुस्तीची प्रक्रिया, पूर्ण प्रोसेस काय आहे, कोणती घटना दुरुस्ती, कोणत्या विषयावरची दुरुस्ती कशा पद्धतीने केली जाऊ शकते. ठीक आहे, त्याचप्रमाणे ना इथे अजून एक महत्वाचा पॉइंट निघून येतो की कलम 13(2) मधील तरतूद घटना दुरुस्तीस लागू होत नाही. ठीक आहे, कलम 13(2) मध्ये काय दिलेलं आहे की कशा प्रकारे न्यायालयीन पुनर्विलोकन होतं, तर ते न्यायालयीन पुनर्विलोकन मध्ये जे कलम 13(2) मध्ये दिलेलं आहे न्यायालयीन पुनर्विलोकनाची तरतूद, तर ती घटना दुरुस्तीला लागू होत नाही. आता बरं, घटना दुरुस्तीची प्रक्रिया कशी आहे? घटना दुरुस्तीच्या प्रक्रियेमधला एक एक पॉइंट परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. आयोगाने आतापर्यंत बऱ्याच वेळेला त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. ओके, सो घटना दुरुस्तीची प्रक्रिया बघा कशी सुरू होते. तसं जर घटना दुरुस्तीमध्ये अजून बरेचसे पॉइंट आहेत ते आपण डिस्कस करूयाच. आधी आपण प्रक्रिया समजून घेऊया की कशी आहे. म्हणजे प्रक्रिया याचा अर्थ काय, आपण बघितलेलं बघा, साधारण विधेयक कशा प्रकारे संसदेमध्ये मांडलं जातं, कशा प्रकारे दोन्ही सभागृहांची त्याला संमती लागते आणि मग राष्ट्रपती त्याला संमती देतात आणि त्याचं कायद्यात रूपांतर होतं. सो हीच प्रोसिजर घटना दुरुस्तीसाठी सुद्धा आहे. आपण ऑलरेडी ज्यावेळेला विधेयकांचा अभ्यास केला त्यावेळेला घटना दुरुस्ती विधेयकाबद्दल काही पॉइंट्स क्लिअर केलेले आहेत, सगळे क्लिअर केले नाहीये, ते आता क्लिअर करूया. सर्वात पहिल्यांदा तर घटना दुरुस्तीचं विधेयक सादर करावं लागेल. ओके, घटना दुरुस्ती करायची तर त्याचं सुद्धा एक प्रॉपर विधेयक असतं, एक बिल असतं, ते संसदेमध्ये मांडलं जातं. मग असं कुठे स्पेसिफिक आहे का ते फक्त लोकसभेतच मांडलं जाऊ शकतं किंवा राज्यसभेतच मांडलं जाऊ शकतं? नाही. घटना दुरुस्ती विधेयकाबाबत लक्षात ठेवा, दोन्ही सभागृहांना समान महत्व आहे. त्यामुळे घटना दुरुस्ती विधेयक राज्यसभेमध्ये सुद्धा मांडलं जाऊ शकतं आणि लोकसभेमध्ये सुद्धा मांडलं जाऊ शकतं. आणि महत्वाचं म्हणजे ते मंत्र्याकडून किंवा खासगी सदस्याकडून सुद्धा मांडलं जाऊ शकतं. आता ज्यावेळेला मंत्र्याकडून मांडलं जातं तर थोडेसे चान्सेस जास्त असतात की ते विधेयक पारित होईल, पण ज्यावेळेला खासगी सदस्याकडून मांडलं जातं त्यावेळेला थोडे कमी चान्सेस असतात. पण हा, दोन्ही सभागृहांमध्ये विधेयक मांडलं जाऊ शकतं आणि कोणताही सदस्य हे जे विधेयक आहे ते मांडू शकतो. म्हणजेच मंत्री सुद्धा मांडू शकतो आणि खासगी सदस्य सुद्धा मांडू शकतो. आता मंत्री, खासगी सदस्य या दोन गोष्टींमध्ये काय फरक आहे ते आपण ऑलरेडी लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. म्हणजेच काय, घटना दुरुस्ती विधेयक आहे ना ते एक खासगी विधेयक सुद्धा असू शकतं, सार्वजनिक विधेयक सुद्धा असू शकतं. ओके, त्याचबरोबर एक महत्वाचा पॉइंट आणि एक महत्वाचं कन्फ्युजन इथे बऱ्याच वेळेला स्टुडंटना होतं की घटना दुरुस्ती विधेयक एवढं महत्वाचं विधेयक आहे तर त्यावेळेला राष्ट्रपतींची पूर्वसंमतीची गरज असते असं तुम्हाला वाटू शकतं. पण बघा, घटना दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीची गरज लागत नाही. ते विधेयक कोणताही सदस्य कोणत्याही सभागृहामध्ये राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीशिवाय मांडू शकतं. ओके, फक्त आता बघा, जे विधेयक आहे किंवा घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार आपल्याला कलम 168(1) मध्येच काय सांगितलेलं आहे की हा अधिकार फक्त संसदेला आहे. मग हे विधेयक राज्य विधानसभेमध्ये किंवा राज्य विधिमंडळामध्ये मांडलं जाऊ शकत नाही. ते संसदेमध्येच म्हणजेच लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्येच मांडलं जाऊ शकतं, विधिमंडळामध्ये मांडता येत नाही. एकदम सिंपलचा पॉइंट आहे बघा, पहिल्याच कलमामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे, कलम 368 मध्येच मेन्शन केलेलं आहे की फक्त हक्क संसदेला आहे. मग संसदेमध्ये राज्य विधिमंडळ येतं का? नाही येत ना, राईट. मग आता तिथेच आपण एक एक पॉइंट क्लिअर करूया. पहिलं काय झालं, कोणत्याही सभागृहामध्ये मांडता येतं, कोणताही सदस्य मांडू शकतो आणि त्याचबरोबर आपण महत्वाचं बघितलं ते म्हणजेच राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीची गरज नसते. आता घटना दुरुस्ती विधेयक हे कशा प्रकारे संमत केलं जाऊ शकतं? घटना दुरुस्ती ना विधेयकाचे जे संमतीचे प्रकार आहेत ना ते 3 प्रकारे आहेत. म्हणजे एकदम सिंपलचा विधेयक कोणतं आहे की त्याला फक्त साध्या 50% बहुमताने पास केलं जाऊ शकतं, ते आपण पुढे बघणारच आहोत. मग काय दिलंय, विधेयक सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या विशेष बहुमताने म्हणजे 50%पेक्षा जास्त. ओके, विशेष बहुमताचा अर्थ काय होतो की समजा जे सभागृह आहे, एकूण सदस्य आहेत त्यांच्या 50%पेक्षा जास्त, त्याचबरोबर सभागृहात जेवढे सदस्य उपस्थित असतात
त्यातल्या मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने ते विधेयक पारित होणं गरजेचं आहे, ते सुद्धा स्वतंत्ररित्या. म्हणजे राज्यसभेमध्ये 2/3 विशेष बहुमताने पारित होणं गरजेचं आहे, त्याचबरोबर लोकसभेमध्ये सुद्धा ते विधेयक 2/3 सदस्यांनी पारित करणं गरजेचं आहे. 2/3 म्हणजेच काय, जर समजा सभागृहामध्ये 100 सदस्य उपस्थित असतील तर 66 सदस्यांची त्याला मान्यता लागते, त्यानंतरच ते विधेयक पारित झालं असं मानलं जातं. ओके, 50% जास्त प्लस 2/3 बहुमताने ते विधेयक पारित होणं गरजेचं आहे. ओके, बहुमताच्या बाबतीत आपल्याला समजलं. खरं तर याच्या बाबतीत अजून थोड्याशा वेगळ्या तरतुदी आहेत, त्या आपण पुढे बघणारच आहोत. मग त्याच्यासाठी संयुक्त बैठक आहे का, बघा इथे महत्व तर देण्यात आलेलं आहे की राज्यसभेला आणि लोकसभेला दोघांना हे सभागृहामध्ये हे विधेयक पारित करावं लागेल. मग त्यांची संयुक्त बैठक घेतली जाऊ शकते का? संयुक्त बैठकीची तरतूद आपल्याला कशात दिलेली आहे, कलम 108 मध्ये दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये सांगितलंय की जर समजा विधेयकावर काही मतभेद निर्माण झाले तर राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलवू शकतात, पण राष्ट्रपती घटना दुरुस्ती विधेयकासाठी संयुक्त बैठक बोलवू शकत नाही. आपण ऑलरेडी संयुक्त बैठकीचं एक छोटंसं लेक्चर घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये या गोष्टी सगळ्या डिस्कस केलेल्या आहेत. जर तुम्ही सुरुवातीपासून सगळे लेक्चर्स बघितले असतील तर या गोष्टीला तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल. ठीक आहे, आणि मी कन्सिडर करते की तुम्ही हे लेक्चर्स बघितलेले आहेत. ओके, सो घटना दुरुस्ती विधेयकाबाबत संयुक्त बैठकीची तरतूद नाहीये. का तरतूद नाहीये? कारण की घटना दुरुस्ती एक महत्वाचा टॉपिक आहे, एक महत्वाचं विधेयक आहे, त्याच्यामुळे दोन्ही सभागृहांमध्ये ते वेगळं वेगळं पारित होणं गरजेचं आहे. जर संयुक्त बैठक घेतली तर काय होईल माहितीये, जो लोकसभेचा निर्णय असेल ना तो वर चढेल. का? कारण की लोकसभेमध्ये राज्यसभेपेक्षा सदस्य संख्या जास्त असते. ठीक आहे, म्हणजेच त्यांचा रेशो जास्त असणारे संयुक्त बैठकीमध्ये. मग तिथे आपण कसं म्हणू शकतो की राज्यसभेला तेवढंच महत्व आहे, नाही मिळू शकत ना, म्हणून संयुक्त बैठकीची तरतूद नाहीये. अच्छा, संयुक्त बैठक बघितलं. आता आपण घटना दुरुस्तीच्या बाबतीत संसदेचे काय अधिकार आहेत ते बघितले. मग विधिमंडळाला, राज्य विधिमंडळाला पण घटना दुरुस्तीचे काही अधिकार आहेत का? तर हो आहेत, पण फक्त काही काही गोष्टींबाबत हे विधिमंडळाला अधिकार देण्यात आलेले आहेत. बघा, विधिमंडळामध्ये हे विधेयक सादर केलं जाऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. एकतर राज्यसभेमध्ये किंवा लोकसभेमध्येच हे विधेयक मांडलं जाऊ शकतं. मग विधिमंडळाच्या बाबतीत, विधिमंडळाला घटना दुरुस्तीच्या बाबतीत काय अधिकार असतील बरं? तर काही अशा गोष्टी आहेत किंवा आपल्या राज्यघटनेमधल्या काही अशा तरतुदी आहेत ज्या संघ राज्याशी संबंधित आहेत. म्हणजे संघ राज्यात्मक तरतुदींमध्ये जर दुरुस्ती करायची असेल. आता संघ राज्यात्मक तरतुदी म्हणजेच काय, जर समजा केंद्र राज्य संबंध जे आहेत त्याच्याशी रिलेटेड जर कोणत्या तरतुदी असतील, म्हणजेच आर्थिक तरतुदी असू देत किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असू देत किंवा जे कायदेविषयक आपल्याला 3 वेगवेगळ्या सूची दिलेल्या आहेत त्याच्या विषयांमध्ये काही बदल करायचा असेल, राईट, तर अशा ज्या काही तरतुदी आहेत त्याच्यामध्ये जर काही बदल करायचा असेल तर तिथे राज्यांची सुद्धा संमती लागते. मग सगळ्याच राज्यांची लागते का? नाही, 50% राज्यांनी त्या विधेयकाला संमती देणं गरजेचं असतं. जसं बघा, जीएसटी एक संघ राज्यात्मक विषय होता किंवा संघ राज्यात्मक विधेयक होतं, कारण की त्याच्यामध्ये बरेचसे जे राज्याचे टॅक्सेस आहेत त्याला एकाच टॅक्समध्ये कन्व्हर्ट केलं जात होतं. मग तिथे राज्याची सुद्धा गोष्ट येत होती ना. संघ राज्य म्हणजेच काय, केंद्र प्लस राज्य दोघांचा सुद्धा विचार केला जातो. मग म्हणूनच त्या गोष्टींसाठी राज्यांची सुद्धा सहमती गरजेची असते आणि ते सुद्धा 50% राज्यांनी त्याला त्याला सहमती दर्शवली पाहिजे. मग आता समजा एखादं विधेयक आहे घटना दुरुस्तीचं, ते दोन्ही सभागृहांमध्ये पारित झालं, त्याच्यानंतर जर गरज असली तर 50% राज्यांची सुद्धा संमती घेतली. ओके, म्हणजे विधेयक आता पारित झालेले, संमत झालेले. पुढे काय होणार? जसं नॉर्मल स्ट्रक्चर आहे आपल्या घटना दुरुस्तीबद्दल तसंच आहे, ते जाणार आहे राष्ट्रपतींकडे. राष्ट्रपतींकडे जेव्हा ते मंजुरीसाठी जाईल तर राष्ट्रपती त्याला नामंजूर करू शकत नाही, त्यांना मंजुरी ही द्यावीच लागेल. हे महत्वाचं लक्षात ठेवा, त्यांना मंजुरी ही द्यावीच लागेल. राष्ट्रपती विधेयक रोखून धरू शकत नाही, म्हणजे स्वतःकडे ठेवू शकत नाही. संसदेच्या पुनर्विचारासाठी ते विधेयक माघारी पाठवू शकत नाही. आता हे काय आहेत तर राष्ट्रपतींचे व्हिटो पॉवर्स आहेत. आपण राष्ट्रपतींच्या नकाराधिकारावर सुद्धा एक लेक्चर घेतलेलं आहे. ठीक आहे, सो ते तुम्ही बघून घ्या. ओके, मग इथे काय सांगितलेलं आहे की ज्यावेळेला घटना दुरुस्ती विधेयक पारित होऊन राष्ट्रपतींकडे जाईल तर राष्ट्रपतींना त्याला मंजुरी द्यावीच लागेल, ते नामंजूर करू शकत नाही. आणि हे कशानुसार आपल्या राज्यघटनेमध्ये टाकण्यात आलं तर 1971ला 24वी घटना दुरुस्ती झाली आणि त्या घटना दुरुस्तीला विधेयकाला मंजुरी देणे, फक्त कोणत्या विधेयकाला? घटना दुरुस्ती विधेयकाला, हे लक्षात ठेवा.
इतर विधेयकांना राष्ट्रपतींना मंजुरी देणं गरजेचंच आहे असं नाहीये. ठीक आहे, त्याच्या वेगवेगळ्या तरतुदी आहेत. पण घटना दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी ही दिलीच पाहिजे, ते त्यांच्यावर बंधनकारक आहे. ठीक आहे. अच्छा, मग आता इथे आपण बघितलं बघा, मी तुम्हाला सांगितलं की कलम 13(2) मध्ये सर्वोच्च न्यायालय सुद्धा त्याच्यावर विचार करू शकत नाही किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण म्हणू शकतो की त्याच्यावर कोणतीही केस जाऊ शकत नाही. ओके, पण हे नॉर्मल घटना दुरुस्तीच्या बाबतीत झालं. पण समजा एखाद्या घटना दुरुस्तीने असं आढळून आलं की आपली जी मूलभूत संरचना आहे ती बदलली गेलीये, तर सर्वोच्च न्यायालय त्याच्यावर निर्णय देऊ शकतं आणि असं सर्वोच्च न्यायालयाने बऱ्याच वेळेला केलेलं आहे. सो हे लक्षात ठेवा. जरी आपल्या राज्यघटनेमध्ये असं मेन्शन करण्यात आलेले की 13(2) लागू होणार नाही, पण तरी सुद्धा तिथे जर मूलभूत संरचनेचा विषय आला तर सर्वोच्च न्यायालय त्याच्यावर निर्णय देऊ शकते. ठीक आहे. मग आता जसं मी तुम्हाला सांगते की घटना दुरुस्ती मंजूर होण्याच्या थोड्याशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही अशा वेगवेगळ्या तरतुदींसाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. मग या वेगवेगळ्या पद्धती कशा आहेत? 3 आहेत. किती आहेत? तर एकूण 3 आहेत. एक म्हणजे फक्त साधं बहुमत, दुसरं आहे ते म्हणजे विशेष बहुमत, म्हणजे फक्त संसदेचं विशेष बहुमत, आणि तिसरं आहे ते म्हणजे संसदेचं विशेष बहुमत प्लस निम्म्या घटक राज्यांची संमती असणं. ठीक आहे. तसं तर या तीनही गोष्टी मी तुम्हाला आधीच पूर्णपणे क्लिअर केलेल्या आहेत. पण नक्की या 3 गोष्टींमध्ये कोणते घटक येतील किंवा कोणत्या तरतुदी येतील ते आधी आपण बघून घेऊया. सो संसदेच्या साध्या बहुमताने म्हणजेच काय? तर बघा, कलम 368च्या बाहेर ज्या गोष्टी येतील म्हणजे दोन्ही सभागृहांच्या साध्या बहुमताने जे काही तरतुदी आहेत त्याच्यामध्ये बदल करता येतील. ओके, कलम 368च्या बाहेर म्हणजेच काय? आता तुम्ही म्हणाल कलम 368ने तर घटना दुरुस्ती होते, मग कलम 368च्या बाहेर काय? तर तिने एकदम नॉर्मल दुरुस्ती मानली जाते. त्याच्यासाठी कलम 368 नुसार घटना दुरुस्ती करण्याची गरज नसते. मग त्यामध्ये काय काय येतं? जसं समजा आपलं जे बघा आपण बघितलेलं सर्वात पहिल्यांदा संघराज्य आणि राज्यक्षेत्र, त्याच्यामध्ये आपण बघितलेलं कलम 3, 4, कलम 2 मध्ये जे नवीन राज्यांची स्थापना करण्यात येते वगैरे. ठीक आहे, नाव बदलण्यात येतं, सीमारेषा बदलण्यात येतात. तर त्याच्यासाठी ना घटना दुरुस्तीची गरज नसते. फक्त नॉर्मल साध्या बहुमताने विधेयक पारित केलं जातं. साध्या बहुमताने म्हणजेच काय? तर 50% जास्त, त्याला म्हटलं जातं साधं बहुमत. ओके, जेवढे उपस्थित असतील किंवा सभागृहाची जी सदस्य संख्या त्याच्यामध्ये 50% जास्त जर मत मिळालं तर साध्या बहुमताने ते विधेयक पारित करण्यात येतं. ठीक आहे. आणि सहसा साध्या बहुमताने पारित होणाऱ्या गोष्टी या कलम 368च्या बाहेर मांडल्या जातात, म्हणजे त्याला खरं तर घटना दुरुस्ती मानलीच जात नाही. जसं त्यामध्ये नवीन राज्यांचा समावेश करणं किंवा निर्मिती करणं, राज्याच्या क्षेत्रामध्ये, सीमेमध्ये, नावामध्ये बदल करणं, राज्यामध्ये विधान परिषद निर्माण किंवा बरखास्त करणं. हे आपण रिसेंटलीच लेक्चर बघितलेलं विधान परिषद आणि विधानसभेवरचं. त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलंय की कशा प्रकारे विधान परिषद स्थापन किंवा नष्ट केली जाऊ शकते. ठीक आहे. आता खरं तर विधान परिषद राज्यांशी रिलेटेड आहे, पण त्याला तेवढं महत्वाचं स्थान नाहीये आणि म्हणूनच काय केलं जाऊ शकतं तर फक्त साध्या बहुमताने विधान परिषद स्थापन किंवा रद्द केली जाऊ शकते. ओके. त्याच्यानंतर दुसरे परिशिष्ट जसं राष्ट्रपती, राज्यपाल, सभापती यांचं जे वेतन भत्ते, विशेषाधिकार या गोष्टी असतील. संसदेची गणसंख्या. ओके, संसदेची गणसंख्या म्हणजेच काय की किती सदस्य संसदेमध्ये असेल तरच सभागृह भरलं जाऊ शकतं. ठीक आहे, मीटिंग सुरू होऊ शकते असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर संसदेमधले नियम, त्यानंतर संसद सदस्य, त्यांच्या समित्यांचे विशेषाधिकार, इंग्रजी भाषेचा वापर, त्याच्यामध्ये जर काही दुरुस्ती करायची असेल तर साध्या बहुमताने सुद्धा ती दुरुस्ती केली जाऊ शकते. ठीक आहे. त्याचबरोबर कनिष्ठ न्यायाधीशांची संख्या, सर्वोच्च न्यायालयामध्ये कनिष्ठ न्यायाधीशांची संख्या किती असेल, त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राचा विकास, कार्यालयीन भाषेचा वापर, नागरिकत्व प्राप्त करणे आणि रद्दबातल करणे. मग हे काही पॉइंट्स महत्वाचे, जसं नागरिकत्वाबद्दलचं, राज्य क्षेत्राबद्दलचं, संसदेच्या गणसंख्येबद्दलचं, आणि त्याच्यावर बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले जातात. ओके. त्याचबरोबर निवडणुका आणि मतदारसंघाचे परिसीमन. त्याचबरोबर याच्यामध्ये 5वी अनुसूची आणि 6वी अनुसूची, जी अनुसूचित क्षेत्रे, आदिवासी क्षेत्रे आहेत त्यांच्या संबंधित आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर बदल करायचा असेल तर साध्या बहुमताने तो बदल होऊ शकतो. सो साध्या बहुमताने काय काय बदल करता येऊ शकतात ते आपण बघितलं, डन केलं. बऱ्याचशा गोष्टी साध्या बहुमतानुसार बदल करता येतात. ठीक आहे. पुढे आता आपण बघूया की विशेष बहुमतानुसार काय काय बदल करता येतात. विशेष बहुमताच्या ज्या तरतुदी आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत कलम 368(2) मध्ये, आणि खूप महत्वाच्या तरतुदी आहेत यामध्ये. विशेष बहुमत म्हणजेच काय की सभागृहामध्ये जेवढी एकूण सदस्य संख्या आहेत त्याचे 50% आणि जेवढे सदस्य उपस्थित आहेत
त्यांचे 66%. हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, मग त्यालाच म्हटलं जातं विशेष बहुमत. विशेष बहुमतानुसार मूलभूत हक्क, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे अशा ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये बदल करता येतात, जसं मूलभूत कर्तव्य वगैरे. ओके, कारण की हे महत्वाचे पण संघ राज्यात्मक दृष्टीने तेवढे महत्वाचे नाहीयेत किंवा संघ राज्यात्मक तरतुदी नाहीयेत, महत्वाचे नाहीयेत म्हणण्यापेक्षा, कारण की मूलभूत हक्क किंवा राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे हे इम्पॉर्टंट आहेत. पण बघा, मूलभूत हक्कांमध्ये किंवा मार्गदर्शक तत्वांमध्ये ज्या वेळेला बदल केला जातो ना त्यावेळेला हे लक्ष देणं गरजेचं असतं की मूलभूत संरचनेमध्ये बदल करता येऊ नये किंवा मूलभूत हक्कांमध्ये कुठेही आपण म्हणू शकतो की कमी केलं जाऊ नये, या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं असतं. ठीक आहे. त्याचबरोबर यामध्ये बऱ्याचशा तरतुदी येतात ज्या साध्या बहुमतामध्ये नाहीयेत आणि घटक राज्यांच्या विशेष बहुमतामध्ये नाहीयेत. मग इथे हे लक्षात ठेवा की विशेष बहुमतामध्ये कोणत्या महत्वाच्या गोष्टी आहेत, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व वगैरे आहेत. ठीक आहे. पुढे आपण वळूया, ते म्हणजे संसदेच्या विशेष बहुमताने आणि निम्म्या घटक राज्यांच्या संमतीने. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग आता इथे काय येतं, कोणत्या गोष्टींमध्ये बदल करता येतो, संघ राज्यात्मक संरचनेशी जर कोणती तरतूद रिलेटेड असेल आणि त्याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तर एकतर विशेष बहुमत लागतं, 2/3 संसदेचं बहुमत लागतं आणि 50% राज्यांचं साधं बहुमत लागतं. ओके, साधं बहुमत, हे विशेष बहुमत नाहीये. राज्य विधिमंडळाचं साधंच बहुमत लागतं, पण 50% राज्यांची त्याला सहमती असलीच पाहिजे. ओके, जर आपल्याकडे 28 राज्य तर 28 राज्यांचे अर्धे किती होतात, 14, तर 14 राज्यांची त्याला सहमती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, सर्वात महत्वाचं म्हणजे राष्ट्रपतींची निवडणूक, त्यांची पद्धत. आता तुम्ही म्हणाल मॅम राष्ट्रपती तर केंद्रात असतात, मग त्यांच्या निवडणुकीमध्ये का असं मांडण्यात येते की संघ राज्यात्मक तरतुदे, कारण की बघा राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये विधानसभेचे सदस्य सुद्धा असतात, जे निवडून आलेले सदस्य ते सुद्धा भाग घेतात. त्याच्यानंतर केंद्र आणि राज्यांच्या कार्यकारी अधिकारांचा विस्तार. ओके, कलम जी दिलेली आहे ती सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. सर्वोच्च आणि उच्च न्यायालय यांच्यामध्ये जर काही बदल करायचा असेल तो, त्याचबरोबर कायदेविषयक अधिकारांचं वाटप, ज्या मी तुम्हाला 3 सूच्या सांगितल्या ना, केंद्र, राज्य, समवर्ती सूची, याच्यामध्ये जर काही बदल करायचा असेल तर, त्याचबरोबर 7व्या परिशिष्टातील कोणतीही सूची, तर हे तेच येतं. संसदेमध्ये घटक राज्यांचे प्रतिनिधित्व. ओके, संसदेमध्ये जे घटक राज्यांचं प्रतिनिधित्व आहे बघा की लोकसभेमध्ये त्या राज्याचे किती सदस्य असतील, राज्यसभेमध्ये त्या राज्याचे किती सदस्य असतील, याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तरी सुद्धा राज्यांचं जे बहुमत आहे, राज्यांचं जे साधं बहुमत आहे ते लागतं. त्याचबरोबर संसदेच्या घटना दुरुस्ती अधिकारांच्या कार्यपद्धतीमध्ये जर बदल करायचा असेल तरी सुद्धा राज्यांची संमती आवश्यक असते. ओके, सो बघा विशेष बहुमत आणि निम्म्या घटक राज्यांची संमती आहे ना ते एकदम सिंपल आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटेल की जिथे राज्यांचा किंवा फायदा तोटा आहे तर तिथे राज्यांची संमती असणं गरजेचं असतं. ठीक आहे. बाकीच्या तर बऱ्याचशा गोष्टी साध्या बहुमतामध्येच येऊन जातात आणि ज्या राहिलेल्या गोष्टी आहेत मग त्या येतात विशेष बहुमतामध्ये, म्हणजे संसदेच्या विशेष बहुमतामध्ये. ओके, इनफॅक्ट तुम्हाला माहितीये घटना दुरुस्तीबद्दल बऱ्याचशा केसेस वगैरे येऊन गेलेल्या, ज्या मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, गोलकनाथ खटला वगैरे, त्यानंतर अजून केशवानंद भारती खटला, मनेका गांधी खटला. तर हे खूप महत्वाचे खटले जे घटना दुरुस्तीवर बऱ्याच वेळेला आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. तर ज्या वेळेला तुम्ही पद्धत, प्रक्रिया यांचा सुद्धा अभ्यास करता ना, घटना दुरुस्तीच्या पद्धतीचा वगैरे, तर त्यावेळेला जे काही महत्वाचे खटले आहेत ना त्यांचा सुद्धा अभ्यास करत जा, परीक्षेच्या दृष्टीने ते खूप महत्वाचं असणार आहे. ठीक आहे. आपण बऱ्याचशा गोष्टी आता लेक्चरमध्ये क्लिअर केलेल्या आहेत. तुम्हाला स्क्रीनवर जो प्रश्न दिसतोय त्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि लेक्चर समजलं असेल तर नक्की प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे मला समजेल की किती तुम्हाला लेक्चर समजतंय. ओके, तर लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. तुम्हाला परीक्षेची परिपूर्ण तयारी करायची असेल तर विजन स्टडीचं ऍप हे नक्कीच तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करा. विजन स्टडीच्या ऍपवर भरपूर असं स्टडी मटेरियल पूर्णपणे फ्री अवेलेबल आहे. जसं डेली बेसिसवर करंट अफेअर्स अपलोड होत असतात, त्याचबरोबर जीएसचे जे सब्जेक्ट आहेत सगळे सब्जेक्ट त्याच्या इन डिटेल्स नोट्स अवेलेबल आहेत, जे तुम्ही नेहमी अभ्यासाबरोबर वाचू शकता. त्याचबरोबर डेली क्विज अपलोड केल्या जातात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बुधवारी आणि शनिवारी सामान्य अध्ययन चाचणी कंडक्ट केली जाते, तर त्या सुद्धा अटेंड करून तुमची तयारी चेक करू शकता.